पॅरेंट्स टिप्सच्या या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर आपण मागच्या 2 भागामध्ये बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आहे. तशीच आपण या भागामध्ये सुद्धा मुलांच्या संगोपनाविषयी बोलणार आहोत. तर मुलाचं संगोपन अर्थात त्या मुलाची दिनचर्या तर कशी असली पाहिजे. जेव्हा ते मूल सकाळी उठतं तेव्हापासनं तर ते घरी रात्री येतं, त्याचं रोजचं रुटीन कसं असलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मूल सकाळी उठतं आणि ते ब्रश करायला जातं, अगदी लहान लहान मुलांपासनं मी असं बघितलं आहे की बऱ्याच आया त्यांना जा तू तुझ्या हाताने ब्रश कर, जा तू तुझ्या हाताने आंघोळ कर म्हणून पाठवून देतात बाथरूममध्ये. आणि ते मूल पटकन सगळं करून येतं. पण खरं सांगू, ते मूल काहीही व्यवस्थित करत नाही जोपर्यंत त्याला आपण आपला वेळ देऊन शिकवत नाही. त्याला एकदा शिकून त्याला त्या गोष्टीमध्ये परफेक्ट केलं तर ते सगळं व्यवस्थित करेलही, नाही असं नाही. पण काही काळ, काही दिवस, काही वर्ष आपल्याला ते केलं पाहिजे. तर त्याचा परिणाम असा होतो की ते मूल जेव्हा ब्रश करून येतं, आंघोळ करून येतं आणि दूध पितं, आंघोळ करतं वगैरे सगळं करून शाळेत जातं. पण जेव्हा ते मूल जातं आणि सकाळी सकाळी त्याच्या टीचरला गुड मॉर्निंग म्हणतं, त्याच्या मित्रांना गुड मॉर्निंग म्हणतं, तेव्हा त्या मुलाच्या तोंडातून असा भस्कन घाणेरडा वास येतो. जेव्हा त्या मुलाच्या तोंडातून घाणेरडा वास येतो तेव्हा त्या टीचरवर त्या मुलाचं कसं इम्प्रेशन पडेल मला सांगा. किंवा एखादी त्याचा मित्र त्याला म्हणतो की अरे तुझ्या तोंडातनं वास येतो आहे, तेव्हा त्या मुलाला काय वाटत असेल ह्याचा विचार करा. म्हणून मला असं म्हणायचं आहे की काही दिवस तरी, काही वर्ष तरी, जोपर्यंत त्या मुलाला सगळं नीट करता येत नाही तोपर्यंत आपण त्या मुलाला वेळ दिला पाहिजे, त्याला आंघोळ घातली पाहिजे, ब्रश केलं पाहिजे आणि त्यांना शिकवलं पाहिजे की ब्रश कसा करायचा, ब्रश कुठे कुठे व्यवस्थित करायचा, कुठल्या कुठल्या कॉर्नरनी करायचा. आणि आंघोळ घालणं ही गोष्टसुद्धा त्याला शिकवली पाहिजे. अर्थात त्याला जोपर्यंत येत नाही, ते योग्य वयात म्हणजे वयापर्यंत येत नाही, 5-6 वर्षाचं, 7-8 वर्षाचं, म्हणजे जोपर्यंत आपल्याला असा विश्वास येत नाही की आता ते सगळं छान करायला लागले, तोपर्यंत तरी आपण त्याला आंघोळसुद्धा घातली पाहिजे. तर मला स्पेशली मुलींच्या आयांना असं सांगायचं आहे की त्या मुलींची स्वच्छता आपणच करू शकतो. आपल्यालाच माहिती असतं की मुलींना कशी आंघोळ घातली पाहिजे. म्हणून आयांनी मुलीला आंघोळ घालावी, तिला शिकवावं की कशी स्वच्छता राखायची. अर्थात आईबाबांनी मिळूनच काळजी घेतली पाहिजे, पण काही काही गोष्टीची आपण जिम्मेदारी वाटूनसुद्धा घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की मुलांना डबा द्यायचा. तर मुलांना डबा देत असताना आपण खूप म्हणजे उद्या जो डबा देणार आहे, जे डब्यात द्यायची गोष्ट म्हणजे पदार्थ आहे त्याची तयारी आपण आदल्या दिवशीपासून केली पाहिजे. आपण काय करतो, उशिरा उठतो. उशिरा उठलेलाच परिणाम असतो की आपण मुलाला ब्रश करण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, आंघोळ घालण्यासाठी वेळ देऊ शकत नाही. ते मूल म्हणजे त्याचं नाक नीट स्वच्छ होत नाही, ते दिवसभर तसंच सगळं घेऊन फिरत असतं. आणि डबा, मग आपणही काहीतरी विदाऊट प्लान डब्यामध्ये कचा भरतो आणि आपली अपेक्षा असते की मूल ते सगळा डबा संपवून यायला पाहिजे. मग ते मूल ते डबा संपवून येत नाही. पण मला हे म्हणायचं आहे, आयांना हे सांगायचं आहे की एवढाच डबा भरा, इतकाच भरा की जेणेकरून त्याला ते डबा संपवून येईल, ते मूल त्याला संपेल. प्रत्येक आईला आपलं मूल किती खातं हे माहितीच असतं, पण आपल्याला असं वाटतं की डब्यामध्ये जास्त दिलं तर ते पोट भरून खाईल, त्याला दिवसभर भूक लागणार नाही याची काळजी प्रत्येक आईला असते. पण त्याची कॅपॅसिटी किती आहे, ते किती खाऊ शकेल ह्याचा विचार करून डबा भरा. कारण डब्यामध्ये तुम्ही इतकं जास्त भरता की ते मूल खाऊ शकत नाही, ते मूल फेकू शकत नाही आणि घरी आलं की आपण त्याला रागवतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की मूल जेव्हा शाळेतनं वापस येतं आणि आपण त्या मुलाला म्हणजे खेळायला पाठवतो, बाहेर जातं, खेळून येतं, ट्युशनला जातं, सगळं करतं, रात्र झाली जेवतो आणि झोपतो. पण त्या मुलाशी खेळायला आईवडिलांनी दोघांनी पण वेळ द्यायला पाहिजे. नुसतं खेळायलाच नाही वेळ द्यायला पाहिजे, तर संध्याकाळी आपण त्याला घरात बोलवलं पाहिजे दिवे लागण्याच्या वेळेला, त्याला शुभंकरोती म्हणायला शिकवली पाहिजे.
काही स्तोत्रपाठ करून घेतले पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे. मग पुन्हा आपण काय करतो की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण वेळ देत नाही. आपण आपलं वेळापत्रक बनवत नाही. जोपर्यंत आपण आपलं वेळापत्रक बनवत नाही, जोपर्यंत आपण ठरवत नाही की डब्यात काय द्यायचं, संध्याकाळी मुलांना कधी वेळ द्यायचा, मुलांशी खेळायला कधी वेळ द्यायचा, या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण प्लॅन करत नाही तोपर्यंत त्याचं परफेक्शन येणार नाही आणि त्या नीट होणार नाहीत. अगदी सकाळी मूल जेव्हा अंघोळीला जातं, त्याआधी जेव्हा मूल टॉयलेटला जातं, तेव्हासुद्धा त्याला आपण लक्ष दिलं पाहिजे की त्याचं पोट आज नीट साफ होतं आहे का, त्याने व्यवस्थित पाणी पिलं आहे का. त्याचं जर पोट नीट साफ झालं तरच ते डबा खाईल, त्याचं मानसिक स्वास्थ्य दिवसभर नीट राहील. नाहीतर मग ते डबा नीट खाणार नाही, त्याला चिडचिड होईल आणि त्याला म्हणजे त्याचं लक्ष पण लागणार नाही कशामध्ये. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सकाळपासनं आपण त्या मुलाच्या सकाळी त्याला जर आपण थोडा वेळ दिला आणि त्याला ते शिकवलं सगळं की सगळं कसं करायचं आणि कसं व्यवस्थित होईल ह्याला त्याला जर आपण ते सांगितलं तर मग तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज पडणार नाही इन फ्युचर. आणि संध्याकाळी जेव्हा ते मूल घरी येतं सगळं खेळून, ट्युशनला जाऊन वगैरे सगळं करून, तेव्हा आईबाबांनी एकत्रितरित्या किंवा मुलगा असेल तर स्पेशली बाबांनी त्याच्यासोबत थोडासा धिंगाणा, मस्ती करण्यासाठी, कुस्ती करण्यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे, जेणेकरून त्याला एकदम फ्रेश वाटलं पाहिजे, त्याला एकदम मोकळं वाटलं पाहिजे. आणि ते म्हणजे जेव्हा मूल बघा आपल्यासोबत खेळतं, धिंगाणा करतं, मस्ती करतं, कुस्ती करतं, तेव्हा ते किती खुश राहतं, त्याला किती आनंद होतो त्या गोष्टीचा. ह्याही गोष्टीसाठी आपण त्याला वेळ दिला पाहिजे. म्हणून मला एकच सांगायचं सगळ्या पॅरेंट्सला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही वेळ देणं आणि ते तुमचं वेळापत्रक प्लॅन करणं, जेणेकरून आपल्याला पण त्रास होणार नाही आणि त्यांना पण त्याचा त्रास होणार नाही. आणि इन फ्युचर आपल्याला ह्या गोष्टीचं पण वाईट वाटणार नाही की अरे आपण हे करूच शकलो नाही, आपण नीटच वेळ देऊ शकलो नाही, आपण मुलासाठी हे नाही करू शकलो, ते नाही करू शकलो. म्हणून आजच जोपर्यंत तुमचं मूल लहान आहे तोपर्यंत तुम्ही त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन, त्याचं वेळापत्रक, त्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकवणं, छोटे छोटे स्तोत्र शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे. मग त्या मुलावर तुम्हाला वेगळे संस्कार करण्याची गरजच पडणार नाही. आपोआप त्याच्या रुटीनमधनं त्याच्यावर संस्कार होतील, हो की नाही. म्हणून मला सगळ्या आयांना, सगळ्या पॅरेंट्सना हेच सांगायचं आहे की मुलांना वेळ द्या. वेळ द्या म्हणजे तुमचं करिअर बंद करून वेळ द्या, तुमच्या काही गोष्टी करायच्या सोडून वेळ द्या असं नाही. पण आपली अगदी पहिली जबाबदारी आहे की आपण ज्या मुलांना आपण आनंदाने जन्माला घातलं आहे त्याच्यावर संस्कार व्यवस्थित होत आहेत की नाही बघणं, त्याचा दिवस कसा जातो आहे ते बघणं. आणि मला फक्त एवढंच वाटतं की हे सगळं ती स्वतःहून ते मुलं व्यवस्थित करतील जेव्हा तुम्ही तुमचा थोडासा वेळ देऊन त्यांना ते करायला शिकवताल. तुम्ही एकदा त्यांना शिकवलं तर ते करतील बरोबर, पण लक्ष हे दिलंच पाहिजे आपण, तरच ते करतील. म्हणून प्लीज तुम्ही त्यांच्याकडं लक्ष द्या, तुम्ही त्यांचं बालपण एन्जॉय करा आणि त्यांना पण ते बालपण एन्जॉय करता येईल असं बघा प्लीज. आणि जर तुम्हाला माझे विचार आवडले तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.